की देन, हर स्वर में बसे राम। कुत्रा आडवय, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवाय, सिंह आडवाय, कोल्हा आडवाय, सगळे आडवे. फक्त एक माणूस उभा आहे महाराज. देव तो डोक्याला हात लावून बसला. हे दलिंदर उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर गावाचा सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. थोड्या दिवसाचं आयुष्य, माणसं का असं जगतात मला काही कळत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, आपणच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी अभंग थोडा वेगळा घेतला कारण की जिजाबाई साहेबाचा जन्म उत्सव आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्म उत्सव आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. अवतार 2 लोक घेतात महाराज, एक देवही घेतो आणि एक साधूही घेतो. देवाच्या अवताराचं कार्य तुम्हाला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने खूप गोड वर्णन केलंय. जब जब होए धर्म की हानि हो, बढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधी सज्जन पीरा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भगवद्गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासांचं दिलं, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी राम, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपल्या पायीसी भक्तजना, आपल्या पायीसी भक्तजना, अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी जन्म सोसिये. आपुल्या पायीची भक्त जन, पायीची भक्त जन, अंबरुसीसाठी गर्भ जोशियेला, अंबरुसीसाठी गर्भ जोशियेला. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पायीची भक्त जन, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पायीची तुकोबराय खूप गोड वर्णन करतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पळीसी भक्तजना, भक्तजना. सारंग राग या
ज्याला गायन कळतं त्याला हाय मारा त्याची नशा. बाकीच्याला काय काही काही म्हणत आले गाय लावलं नाही, असं नाही. ते जावे त्यांच्या वंशा. संगीतामध्ये काय ताकद आहे महाराज तुम्हाला नाही कळणार. संगीत है ईश्वर की देन, हर स्वर में बसे राम. संगीत कोणाची देन आहे? कोणाची आहे? ईश्वराची. हर स्वर में बसे राम, रागी सुनाए राग को, तो रोगी को मिले आराम. पण हे ज्याला कळतं त्याला चुपचाप ठेवा फोन. चुपचाप, स्विच ऑफ नाही, चुपचाप. कोणी नाही. तुम्ही ना कलेक्टर आहे, ना तुम्ही खासदार आहे, ना या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे म्हणजे तुमचा फोन नाही उचलला तर काही देशावर काही नाही मारा. तुम्ही आता लगे बी मेले. तुम्ही कीर्तन ऐकता ऐकता एवढे सगळे बी मेले तुमच्या सगळं. मी बी जरी मेलो तरी काही घेणं नाही लोकांना तुमच्या माझ्यावर. त्याच्यामुळं 2 तास तरी फोन माणसाने कसं हो काय कळत नाही बाबा. मला अवघड झालंय. पहिलं पोरग रडायला लागलं काही स्तनपान करत होती. आता पोरग रडायला लागली की माय स्तनपान करत नाही, मोबाईल देते त्याच्या हातात. इतका बदल झालाय. कुठंही तो मोबाईलच झालाय. अवघड झालं. यंत्र खूप चांगलं आहे पण ते माणसातून उठवतो म्हणून यंत्राचा उपयोग चांगला करा. आपल्यावर प्रेम करतो असं कोणत्या कीर्तनकारानं म्हणलंच नाही पाहिजेत महाराज. आणि मी 1 नंबर कीर्तन करतो हे तर म्हणलंच नाही पाहिजेत. हे सगळं ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा आहे असं म्हणलं पाहिजेत. म्हणजे तुमचं जीवनाचं कल्याण होईल. कारण तुम्ही काहीच करू शकत नाही महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय जर आपल्या जीवनातून वजा झाले तर आपल्याला 0 सुद्धा किंमत नाहीये महाराज. अवतार घेशी आपुल्या पाळीशी. भगवंताचं काम आहे धर्माचं रक्षण करायचंय. पण देवाचं एक उलट गणित आहे. देव भक्ताला जवळ करतो आणि राक्षसाला डायरेक्ट मारतो. भक्ता राखे दुर्जनासे. पण साधू तसं करत नाही महाराज. साधू सुद्धा अवतार घेतात. देवाला अवताराला आणावं लागतं आणि साधू आपल्या मनानं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास. वैकुंठवासी आलो याचे कारणास. त्यांना आणायची गरज नाही. घेईन मी जन्म. त्यांच्या इच्छेनं ते येतात आणि त्यांच्या इच्छेनं जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे जाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. पण कार्य करत असताना तुकोबरायने धर्माचं पालन केलंय महाराज. पण धर्म 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 म्हणजे काय? धर्म तरी काय असेल? तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो तुकोबरायच्या डोक्यात अजिबात नव्हता. वास्तविक खरा धर्म कोणता आहे महाराज? माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. आपण लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता शिकवली जायची. हा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बस खरा तो एकच धर्म जगाला. जीवनामध्ये द्वेष करू नका, मत्सर करू. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. पण तुकोबराय ह्या धर्माचा विचारच करत नाही. तुकोबराय सांगतात बाबा
या समाजामध्ये जे पाखंडी लोक आहे, या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं, हेच आमचं काम आहे अभंगाचं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं तुकोबराय सांगतात. खंडन पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का दादा? नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. सोपी भाषा आहे महाराज. ज्ञान नसताना ज्ञानाचा आव्हान पाखंडचे, साधू नसताना साधूपणाचं आव्हान पाखंडचे ना महाराज. वैराग्यवान नसताना वैराग्याचं आव्हान. काही लोक म्हणतात महाराज आम्ही चांगले कपडे घालतच नाही, जुने कपडे घालतो पा आम्ही. नसतं नाही हो. कपड्यावर कोणी साधू थोडा ठरतो महाराज. खानदानी लोक आहे ना महाराज, त्यांच्या जीवनात अशा किती जरी लाठी आल्या तरी ते नानोबराय तुकोबरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही महाराज. कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे,
कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस मला एक माणूस म्हणे, महाराज आता लॉकडाऊन मुळे कीर्तन बंद झाले, कसं होईल तुमचं? आमची काळजी तुम्ही करूच नका महाराज, तुम्ही तुमचीच काळजी करा. आमची काळजी करण्यासाठी आमचा पांडुरंग परमात्मा खूप मोठा आहे महाराज. आमच्या महाराज लोकांची संप्रदायाची काळजी करण्यासाठी माझे ज्ञानोबराय खूप मोठे. राजयाची कांता आणि हे करोना आणि हे अडचण आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनात काही नवीन नाहीये. अरे आमच्या मायबापांना आम्हाला आळंदीला पाठवलं त्यावेळेस शिळ्या भाकरीची कुटके भेटत नव्हते, तेव्हा सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता हीच होती. आणि आज ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं 50-50 लाखाच्या गाड्या बसल्या तरी चेहऱ्याची प्रसन्नता तीच. प्रसन्नता नाही बदलली महाराज, कारण आमचा विश्वास रोगावर कमी ज्ञानोबरायवर जास्त आहे महाराज. चला फक्त घरासमोर लॉकडाऊन लागले की एक पाटी लावून दे, ये भी दिन जाएंगे, त्याच्याकडे पाहायचं पुढे चालायचं. किती लाठी आणून 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 किती लाठी आणणार आहे? ज्या अर्थी आपलं काही चालत नाही, देवाची इच्छा आहे ना कीर्तन बंद, ताण नका घेऊ. त्यानं ठरवलं ना महाराज बंद करायचं, तुम्ही किती थाळ्या वाजवा, थड 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 थड. परातीला भोसके पडले पण मंदिरं नाही उघडले. त्याला जेव्हा उघडायचे तेव्हाच त्यानं उघडले. आपण दररोज जाऊन म्हणायचो, उघडदार देवा आता, घंट्या वाजू वाजू दमलो. आणि परत त्याला जेव्हा वाटलं तेव्हाच त्यानं दार उघडले, आणि त्याला जेव्हा वाटल तेव्हा तो बंद करेल. कधीतरी देवाची इच्छा ही मानत जा ना महाराज. हे सर्व विश्व जर त्याच्या सत्तेनं चालतंय तर हा रोग सुद्धा त्याच्या सत्तेनं आला, तुम्ही का मानत नाही महाराज? पण तू कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतो. अरे नाही रे दादा, पंढरपूरला राहणारे भिकारी महाराज, त्यांना राहायला घर नाही हो. मला नाही वाटत एखाद्याला करोना झाला असेल म्हणून. कधीतरी देवावर विश्वास ठेवा ना थोडाफार. माणसाचा विश्वास देवावर नाहीये, आणि देवावर जर विश्वास नाही ठेवला ना महाराज, बाकीच्यांवर तुम्ही कोणी यावर विश्वास ठेवा, शेवटी ते या संकटातून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. जगात पाखंडी लोक खूप झाले. इथून आपण बाहेर गेलो होतो, परत आत या. जगामध्ये पाखंडी लोक. अरे आपल्याला आपल्या लोकांपासून दुःखच नाहीये, आपल्याला दुःख पाखंडी लोकांपासून आहे. मी एका वाक्यात सांगू का? मा जिजाबाई साहेबाचा जन्म उत्सव आहे आज. मा जिजाबाई साहेबाच्या जन्म उत्सवानिमित्त मा जिजाबाई साहेबाच्या विरोधात बोलणारे लोक मुस्लिम नाहीये, हिंदू आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेच आहे. जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला म्हणणाऱ्या जाती आपल्याच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेच आहे. राम मंदिराचा विरोध करणारे आपलेच हो, मुस्लिम नाहीये ना दादा. काय कळत नाही महाराज. अरे 100% 100% लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या येशू ख्रिस्ताचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% जैन लोकांना त्यांच्या जैन धर्माचं अस्तित्व मान्य आहे. इथं 50% लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. किती वाईट दिवस आले महाराज. मी तर माझ्या पांडुरंगाला हीच विनंती करतो, पांडुरंगा अरे मुझे अपनों से बचा लेना रे, औरों को तो मैं देख लूंगा. म्हणून आपल्या सोबत राहून आपलंच खाऊन आपल्या धर्माचा अपप्रचार करणारे असे जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. काय करायचंय? खंडन करायचं. नाही ते दाखवलं की मनुष्य फसतोच महाराज. आहे ते दाखवलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्या झाडाला जास्त फळं असतात त्याला सांगायची गरज नाही मला फळं आहे. तुम्ही कधी तुळजापूरच्या बाजारामध्ये ऐकलं का एखाद्या सोनाराने माईक लावला, आमच्या दुकानात सोनं खूप ओरिजिनल आहे, 24 कॅरेट आहे, 23 कॅरेट आहे, 22. नाही, सोन्याला सांगायची गरज नाही. हे सांगावं कोणाला लागतं? बँटेक्स वाल्याला. खूप चमकदार आहे, 3500 1 ग्रॅम आहे, एकदम सुंदर आहे, एकदम पिवळा धमक आहे. ज्याचा जास्त प्रचार असतो ते सगळ्यात ओरिजिनल नसतं, डुप्लिकेट असतं महाराज.
ओरिजिनल माणसाला सोन्याला प्रचार करायची गरजच नाही महाराज. सोनं मातीत जरी टाकलं तरी 24 कॅरेट आहे, पण सोनं कुठेही टाकलं तरी 24 कॅरेट आहे. म्हणून जगामध्ये जे लोक आव आणतात ना, आव आणला की प्रॉब्लेम होतोच महाराज. नाही ते दाखवायची सवय लोकांना जास्त झाली. आमच्या गावात एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं, लक्ष देऊन ऐका. लग्न असताना त्यानं गावात दौंडी दिली. ऐका ऐका, माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं बरं का. आणि मोठा माणूस आहे, 4-5 एकर जमीन आहे त्याच्याकडे. ज्याची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर जमीन आहे. 2 कोटीचा तर नुसता मंडपच होता महाराज. मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सदरी सगळे येणार होते. त्यानं प्रत्येकाच्या दारात एक स्कॉर्पिओ उभी केली. आमच्या गावच्या 10-12 गोरगरिबाच्या महिला एकत्रित आल्या आणि त्या म्हणे, का ग बाई, पाटलाच्या पोराचं लग्न आहे, आपण कसं जायचं, का मुख्यमंत्री येणार आहे, आपल्या गळ्यात तर फुटका मणी नाही म्हणे सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. काय म्हणतात? मुकदम नसल कळत तर बचत गटाचे अध्यक्ष कळतील माया हो. इथली सोडू ना. ती म्हणे कशाला काळजी करते ग, आता सोनारा नाही काढलं की ते 250 रुपयात अर्धा किलो बँटेक्स 8च्या 8 आठवत बसल्या तालुक्याच्या गावाला बाजाराला गेल्या. आणि प्रत्येकाने 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, ते कानातले डुले काय, हातातल्या अंगठ्या काय, हे अर्धा किलो सोनं घेऊन आले. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठल्या महाराज, मेकअप केला, सुंदर अशा साड्या घातल्या, गळ्यामध्ये सोनं घातलं, 8च्या 8 गाडीत बसल्या. मंडपामध्ये 20 ते 25 हजार लोक होते महाराज. ड्रायव्हरनं गाडी मंडपात नेली, ब्रेक केली, ह्या 8 जणी खाली उतरल्या ना, तर लोक नवरदेवाकडे बघे ना, नवरीकडे बघे ना, वराडाकडे बघे ना. जेवणाकडे बघे ना, कोणाकडे बघे ना, अख्खच्या अख्ख वराडी 8 जणीकडे पाहत होतं. बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं आहे तर बया श्रीमंत किती असते. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून. 7:30चं लग्न होतं. लग्न लागल्यावर लवकर घरी मारावं ना, पण 11 वाजे लोक थांबले. आता लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहे, पोरायला नोकऱ्याने अवघड झालं, चोऱ्या सुरू झाल्या महाराज. 12-12:30च्या दरम्यान आमच्या फाट्यावर 10 चोरांनी यांची गाडी अडवली. थांबवा गाडी. ते चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर घाबरला. ड्रायव्हर जवळ 10-15 हजार रुपये होते, त्याने ते पैसे दिले. हे बघा, हे पैसे घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलो उतरून. एका चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावली आणि गाडीतले 8 बाया पाहिल्या, प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं तर चोर नाचायलाच लागले महाराज. त्यात 2-3 चोर भजनी बी होते, चांगले गात होते ते. एकानं लावला सोर, आजी सोनियाचा दिलो, वर्ष अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनो. त्याच्या मागचं राव राव ते म्हणतो, उजळले. बस गड्या, आता 4 वर्ष जरी लॉकडाऊन असलं तरी ताण नाही. प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा किलो आहे, 4 किलो सोनं झालंय. अरे 45च्या भावान जरी गेलं तर 2-4 कोटीचं सोनं झालं, ताण नाही. आता प्रत्येकाने तलवारी काढल्या. ए बया, उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत खाली उतरल्या. काढा ते गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट होतं म्हणल्यावर यांना काय लाज वाटायची. सगळं गेलं. मग आता चोरांनी चोरी केली, चोर घेऊन चालले. मग शांत माराव ना, पण अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात. ए मेल्या, जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर हे काही म्हणायची गरज होती, काही गरज नव्हती ना महाराज. असं ते चोर परत आले. 7 जणीला कमी आणलं, पण अध्यक्ष असा धुतला माणसा. अध्यक्षाला भेटायला मी ज्यावेळेस दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष बम सुजलेला होता महाराज. मी म्हणलं काय झालं? चाफा बोले ना. काय झालं हे सुद्धा सांगेन. याचं कारण महिलांनी फक्त एकच केलं होतं, नाही ते दाखवलं. काय केलं होतं? गरज नव्हती ना, नाही ते दाखवलं, त्याच्यामुळं सोनं तर गेलंच, कार्यक्रम बी लागला. म्हणून नाही ते दाखवायची गरज नाही. नाही ते दाखवणारे लोक जास्त झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले. म्हणून असे जे महाराष्ट्रामध्ये लोक आहे, असे जे या जगामध्ये लोक आहे, अशा लोकांचं करणे पाखंड. आणि हे काम करत असताना त्याच्याबरोबर आम्ही एक सर्वात मोठं काम करणार आहोत, अभंगाचं दुसरं.
करायचंय. पण या पाखंडी लोकांचं खंडन करत असताना खूप मोठं काम आम्हाला जीवनामध्ये करायचं. बीज वाढवावे नामाचं बीज वाढवायचं. मायबाप, या मृत्यू लोकाच्या दुःखामधून जर तुम्हाला सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल, जर या दुःखातून तुम्हाला सोडवण्याची ताकद कशामध्ये असेल तर ती फक्त भगवंताच्या नामामध्ये. जळतील पापे. दुसरं तुम्ही काय करणार आहे? यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलो हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सोपं साधन आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा, उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण. सोपं साधन आहे महाराज, काहीच करायची गरज नाही. देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. देवाचं चिंतन करा. तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. तुमच्या जीवनातलं अनंत जन्मीचं पाप असू द्या. काय पाप करून करून करणार तुम्ही? वाल्या कोळ्या इतकं पाप करणार आहे का हो? वाल्या कोळ्याने माणूस मारला की दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजनाथ टाकायचा. असे 7 राजन भरले होते. तुम्ही माणसं मारू शकता? आपल्याला बायकोच्या थोबडीत मारणं होईल ना, आपण माणसं काय मारणार आहे? बायकोनं नुसतं डोळे वाटाळे तरी थरथर थरथर कापतो आपण काय माणसं मारणार आहे? बरं, वे विचार तरी काय करणार तुम्ही? काय वे विचार करू शकतो? नाही करू शकत माणूस वे विचार. अरे आजा मेळा एवढा जमणार आहे का? त्या आजा मेळ्याने स्वतःची बायको काढून दिली, वेश्येला घरी घेऊन आला होता, तिच्यापासून 9 मुलं झाले होते. एवढा वे विचार करसाल तुम्ही? बरं, पाप तरी काय करणार? रावणानं का थोडं पाप केलं होतं का? बायको पळवली होती प्रभू रामचंद्राची. एवढं पाप करणारे नाही. मग तरी सुद्धा अशा लोकांचा जर उद्धार जगाचा मालक करतोय तर तुमचा आणि माझा नक्कीच करेल. फक्त कधीतरी माझ्या देवावर विश्वास ठेवा. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं महाराज. गाईचं शेण खाली जर पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं नाव कसं वाया जाईल हो महाराज? पेढा तुम्ही हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे. पेढा तुम्ही रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे. आणि पेढा तुम्ही झोपेत जरी खाल्ला तरी गोडच आहे. देवाचं नाव तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या. जाकी रही भावना जैसे. तुम्ही कोणत्याही भावनेने देवाचं चिंतन करा महाराज. माझा जगाचा मालकाचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय गोड वाक्य ऐका ना. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. तुम्हाला वैर भावानं परमार्थ करायचा असेल तर तुम्ही देवाला शिव्या द्या, पण देवालाच द्या. आणि प्रेम जर करायचं असेल तर देवावरच करा, कारण तो प्रेम जाणतो महाराज. आणि प्रेम त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाची व्याख्या कोणाला करणार आहे? आपण नेमकं संसारिकावर प्रेम करतो, काहीच फायदा नाही. गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य काही नाही महाराज. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात. लोक फक्त तुम्हाला असं म्हणू शकतात की तुम्ही खूप चांगले कीर्तनकार आहे, आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्ही तुमचे कूलर आहोत, आम्ही तुमच्या यश, फक्त कीर्तनात म्हणू शकतात लोक. लॉकडाऊन लागल्यानंतर एकही माणूस फोन पे करत नाही. जन हे सुखाचे नाही शक्य होत. म्हणून तुम्ही सांगतो ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में. देवावर प्रेम करून बघा ना महाराज तुम्ही, नक्की तुमचा माझा विश्वास कमी पडतोय हो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे त्या मायमावल्याने फक्त एकच काम केलेलं आहे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलंय. आणि बस वर्षातून जसा बैलपोळा एकदा असतो ना, तसं मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते, तसं तर वर्षभर पायाही पडत नाही आणि काही घेण देणे. तुमचं नाही सांगत मी, आमचा तोच तळा आहे. तुम्ही असं अजिबात मनात नका लावू.
आता आमच्याच घेत नाही तर आम्ही फक्त कीर्तनात सांगायचो अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञान ओम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात. घरी गेलं की बायको म्हणती भोपे अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज आहे तिथे, अजिबात नाही. महादेवासारख्याने हात टेकले आपल्यासाठी काहीच खरं नाही महाराज, अवघड आहे हो. मग तिनं नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं, तुम्ही तिची एवढी सेवा करता. माझ्या जगाच्या मालकाची माळ जर गळ्यात घातली आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावला, तुमच्या संसाराची नौका तो पैल तीराला नेणार नाही का? नक्कीच नाही. म्हणून देवाचं नाम घ्या. देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. किती ताकद आहे, किती ताकद आहे, किती सांगू. इथं काही मंडळी असतील, इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला करतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं एखादी तरी मायमावली अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल ना एखादी? फक्त हात वर करायचा, मान हलवायची. ते दलिंदर जर इकडं बसेल असेल आणि तुम्ही जर भावनेच्या भरात हात वर करायला जासाल, मी जाईल कीर्तन संपलं निघून दन आणत बसल. मग माया, तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मग मी सांगतो, आणि दारू कशानं सुटत नाही बरं. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुट्टी. कोण म्हणे तुम्हाला? आमच्या गावाचे बावळे क्रुझर भरून गेले महाराज. हे दलिंदर पेतच गेले, इंजेक्शन घेऊन पेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि पुरुष मंडळी दारुड्या हो, जे पेत असेल त्यांना माझी विनंती आहे, जर इंजेक्शनानं दारू सुटली असते ना तर तुमच्या बायकानं झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पेतो का? दोन इकून दोन दिले असते कोचून. इंजेक्शन दारू पेतो. डॉक्टरला म्हणले असते 2 रुपये शिल्लक घे, पण इंजेक्शन चांगलं लंब दे. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. मी नामाची ताकद तुम्हाला सांगतोय. मग तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटतं का? माया हो, 1 रुपया नको मला तुमच्याकडून. 1 रुपया नको, लगे तुमची शपथ काही नको मला. फक्त मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. यूट्यूब चालू इथं. 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे नका, माय पहिला मंत्र सांग. खूप दारू पेतय रे दलिंदर, लय हानतय बाबा. पुरुषू पहिला मंत्र सांग माय. तुम्हाला असं वाटतं ना मग तुमच्या नवऱ्यानं दारू सोडाय? मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि वारकरी संप्रदायाचा एकच म्हणतोय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. प्रत्येक आईला स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो. किती तास लागतो माया? सकाळी 1 तास, संध्याकाळी तास. 1 तासामध्ये सगळ्या इंद्रियाला जरी काम असले तर तोंडाला काहीच काम नसतं. उद्यापासून घरी जाऊन पहा आता करून. याला काही पैसे लागत नाही, 1 रुपया नको. हा, नवऱ्यानं दारू सोडल्यानंतर त्याला गुण आल्यानंतर तुम्हाला काय 2-4 एकर माझ्या नावावर करायची, मी येईल ना. मी काही जास्त लांब नाही राहत, महाराष्ट्रातच आहे, कुठं जात नाही मी. उद्यापासून स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं जर तुम्ही 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोलत चला, किती वेळेस होतं? मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणार आणि तो प्रसाद होईल बाबा. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला. 2 महिन्यात जर त्यांनी दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. एवढी ताकद. काही लोक म्हणतील याच्यासाठी पुरावा काय? लगेच 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले महाराज. आणि भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले असताना धर्माच्या ज्ञान ज्यावेळेस 5 पांडवांना सांगत होते त्यावेळेस द्रौपदी मधातच हसली. आणि द्रौपदी हसल्यामुळं भीष्माचार्य म्हणली तू कुलवान स्त्री, पतिव्रता मायमावली, सर्वात श्रेष्ठ पतिव्रता, हसण्याचं कारण काय? त्यावेळेस द्रौपदी सांगू लागली बाबा आता तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की धर्म असा असतो, धर्म तसा असतो, धर्म हा असतो, धर्म तो असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्य सांगतात द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा माझ्या अंतकरणामध्ये होती, पण काय करू ग, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. काय खाल्लं होतं? मग बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, दुर्योधनासारख्या वाईट माणसाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू बिघडू शकतो, तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? म्हणून देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन नक्कीच तुम्हाला महाराज नावं धड करा
देवाचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी, आणि ह्या देवाच्या नामाचं बीज आम्हाला वाढवायचं, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम विठोबा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडबाड तुका म्हणे सानाथूर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या समोर मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे आप्पा भोसले दादा खूप सुंदर नियोजन केलं. खरं सांगू का, त्यांच्या सर्व भोसले कुटुंबियांनी, त्यांचे भाऊ वगैरे, त्यांचे जेवढे काही नातलग, त्यांचे पुतणे वगैरे, त्यांनी सर्वांनी जे नियोजन केलं, आमचे आप्पा ज्या ठिकाणी असतील ना महाराज, ते त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर मला तरी असं वाटतं की नक्कीच आप्पाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील महाराज. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की त्यांच्या भावाने, त्यांच्या कुटुंबियांनी ह्या गावाचं पंढरपूर केलंय महाराज कीर्तनाच्या माध्यमातून. काय केलंय? नक्कीच खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. माझी विनंती, भाऊ कसा असावा, भावावर किती प्रेम करावं, हे तुम्हाला आणि मला रामायणानं शिकवलेलं आहे महाराज. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस जनकपुरीमध्ये गेले ना महाराज, दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा विवाह होणार, हे ज्या दिवशी आदल्या दिवशी लक्ष्मणाला कळालं ना, त्यावेळेस लक्ष्मणजी रात्रभर रडत होते, प्रभू रामचंद्राची सेवा करत होते. प्रभू झोपलेले होते. रडत असताना डोळ्यातले अश्रू ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडले, त्यावेळेस प्रभू रडायला लागले. प्रभूने विचारलं, ए लक्ष्मणा, ए दादा, काय झालं तुला रडायला, सांग ना, कोणी बोललो का तुला? नाही. आईची आठवण येते तुला, मग रडायला काय झालं? एक नाही दोन नाही, जसे प्रभू विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढलं होतं. प्रभू रामचंद्र विचार करू लागले, उद्या माझं लग्न होणार आहे म्हणून तुला दुःख होतंय का? नाही प्रभू, तुमचं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर मला सगळ्यात मोठा आनंद आहे, मग रडतो का? त्यावेळेस लक्ष्मणजीने सांगितलं, प्रभू उद्या तुमचं लग्न झाल्यानंतर सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, आणि तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. आणि उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करू शकणार नाही. याचं कारण, मी जर पाय दाबायला आलो तर सीताई साहेब सांगल, हे लक्ष्मणा तू नको येऊ, आता हे काम माझं आहे. प्रभू उद्यापासून मला तुमच्या पायाची सेवा करायला भेटणार नाही म्हणून मला दुःख होतंय महाराज. काय प्रेम असेल भावाचं, हे रामायणाने दिलंय महाराज तुम्हाला आणि मला. अरे इथं भाऊ जर पंढरपूरला गेला तर लोक त्याची पापपट्टी आपल्या नावावर करून घेतात महाराज. इथं प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते, ते कुटिया करून भरत राजा राहिले, तर अयोध्येमध्ये प्रवेश सुद्धा नाही केला. हे आदर्श या महाराष्ट्राचा. जो भाऊ परछाई सारखा भावासोबत उभा होता, फक्त 15 मिनिटं सीताई साहेबाला सोडून गेले तर जीवनातलं एवढं मोठं रामायण घडलं. म्हणून माझी विनंती दादा, माणसं आहे तोपर्यंत भावाने भावावर प्रेम करावं. एक वाक्य सांगू का, तुम्हाला जर जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर बाहेर तुमचा किती विरोध असला तरी चालतो, पण तो लोकांना दिसलाच नाही पाहिजे महाराज. रावण ज्यावेळेस रणांगणात पडला होता ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र भेटायला गेले रावणाला. त्यावेळेस रावण हसत होता आणि प्रभू रामचंद्राला म्हणत होता, रामा तू मला काय हरवणार आहे रे, तुझ्या ताकदच नाही मला हरवायची. काय म्हणले प्रभू रामचंद्राला रावण, तू मला काय हरवणार आहे? तुला मला हरवण्याची ताकदच नाहीये. मी हरण्याचं कारण हे की तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे, माझा भाऊ तुझ्या सोबत आहे, माझा भाऊ माझ्या सोबत नसल्यामुळे मी काय दुःखी. म्हणून माझी विनंती आहे, एका भावाने आपल्या भावाचा उत्सव एवढा मोठा थाटात करावा. महाराज हे महाराष्ट्रातलं आश्चर्याची गोष्ट आहे महाराज. एवढा समाज, एवढ्या लोकांना जेवण, 200 ते 300 400 टाळकरी, एवढं सुंदर नियोजन. वा 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 वा. आमचे आप्पा ज्या ठिकाणी असतील खरोखर त्यांचं मन भरून आलं असेल की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. म्हणून माझी विनंती तुम्हाला,
प्रत्येकाने देशाची धर्माची सेवा करा, आई बापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आवाज कमी ठेव. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी खरोखर तुम्ही पोरके होसाल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. बराचसा तरुण वर्ग माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. मला अभिमान आहे की आज महाराष्ट्रातला सर्वात जास्त तरुण वर्ग कीर्तनाकडे वळायला लागला. महाराज आनंद आहे, आलेच पाहिजे. गायकही तरुण आहे, वादकही तरुण आहे, माईकवालाही तरुण आहे, यूट्यूबवाला तरुण आहे, कीर्तनकार तरुण आहे. मग ऐकणारे म्हातारे कसे चालतील? तरुणच पाहिजेत ना सर्व. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. फक्त तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये सगळं करा पोरं, फक्त व्यसन जीवनामध्ये करू नका. जीवनातली सगळ्यात मोठी अधोगती जर कशात असेल तर व्यसनात आहे. महाराज मी नेहमी सांगत असतो, माणसाला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं, पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे. महाराज कोणी तुम्हाला गरीब म्हणलं तरी चालेल, पण हा मनुष्य चुकीचा आहे असं कधीच नाही म्हणलं पाहिजे. चांगले कपडे घाला ना रे, चांगले मोबाईल घ्या, चांगल्या टू व्हीलर घ्या. साधी कशाला घेता? बुलेट घेऊन फिरा. साधे फोन नका, आयफोन घेऊन फिरा. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. म्हणून माझी विनंती तरुणांना, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. उद्याचे दिवस तुमच्याने माझ्या खूप अवघड आहे महाराज. एक तर पोरांना नोकऱ्या नाही आहे, नोकऱ्या नसल्यामुळं पोरी नाही आहे. प्रत्येक गावात 400-400 पोरं पडू नये लटकते रे ना. बिचारे मेले, हनुमंताला नवस करू करू, पण अजून काही त्यांचा ताळा जमला. बरं, लग्न करत असताना कोणत्या देवाला नवस करावं याची अक्कल नाही. बालब्रह्मचारी माणसाला कुठं नवस करत असते का? अरे लग्नच करायचं म्हणल्यावर भगवान श्रीकृष्णाला नवस करावा. नसल देवाला करायचं तर रावणाला करा, त्याच्या 80,000 बायका आहे. ज्याला PhD त्याला कोणाला बी काय, लोक कोणाला काय. म्हणून माझी विनंती पोरांनो, अवघड आहे. नोकऱ्या नाही, नोकऱ्या नसल्यामुळे हे कोरोनाचं वातावरण असं आहे. लॉकडाऊन लागलं, कसं करायचं? सगळं वातावरण खराब आहे. अशा वातावरणामध्ये जर आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर नक्की चांगलं विचार करा. अरे UP बिहारचे लोक तुमच्या तुळजापूरला येऊन पाणीपुऱ्या विकून जर ते 4-4, 5-5 मजले बिल्डिंग बांधतात. राजस्थानचे लोक तुमच्या तुळजापूरला येऊन स्वीट मार्ट टाकून जर ते 4-4 मजले बिल्डिंग बांधतात, तर तुम्ही काही व्यवसाय करा. नोकरीच्या भरोशावर नका लावू. 5 एकर जमीन आहे तर 5 म्हशी घ्या. म्हशी घेऊन दररोज दूध काढून ते बाजाराला द्या. तुम्हाला 30-35 हजार रुपये महिना घर बसलाही पुरतो. एवढे जर आळशी झाले
इतके आळशी झाले, फक्त यांना एकच नाद आहे, कार्यकर्ते व्हायचा. आपण आपली परिस्थिती सुधारली पाहिजे. आपण पहिला आपला विचार करायचा, नंतर ते स्वयंभू बना. बाहेर राज्यातले लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात जर करोडपती व्हायला लागले, तर तुम्ही इथं येऊन राहून भिकारी कसे व्हायला लागले मला हेच कळत नाही. याचं कारण फक्त तुमच्या जीवनातलं व्यसन आणि तुमच्या जीवनातले ह्या चुकीचे निर्णय. अरे कार्यकर्ते होण्याचा एवढाच नाद आहे तुम्हाला, तर कार्यकर्ते छत्रपतीचे व्हा हो. कार्यकर्ते धर्मवीर संभाजी महाराजांचे व्हा. कार्यकर्ते मा जिजाबाई साहेबांचे व्हा, अहिल्याबाई होळकरांचे व्हा. कार्यकर्ते व्हायचे असेल तर तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे व्हा. वयाच्या 22व्या 25व्या वर्षी ज्याने गळ्यामध्ये फास गुतवला त्या भगतसिंगाचे कार्यकर्ते व्हा. कधीतरी विचार करत जा, आपल्या देशाच्या जवानांचाही विचार करत जा. जसे सप्ते करतात तसं कधीतरी एक सगळे लोक मिळून आपल्या गावातले लोक जर मिलिटरीत असेल तर त्यांचा वाढदिवसही साजरा करा, कारण की सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज. आता 2-4 दिवस झाले तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. इतकाल्या बर्फामध्ये ते लोक महाराज तिथं बसून ते त्या ठिकाणी आहे म्हणून तुम्ही एवढ्या आनंदाने कीर्तन ऐकतात. अशा लोकांचा आदर्श घ्या. कोणाचाही आदर्श घेऊन जीवनामध्ये मोठं होऊ शकत नाही. म्हणून खूप गोड नियोजन आमच्या या सर्व भोसले कुटुंबियांनी केलं. आपणच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी टाळकरी वा 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 वा. तिसरं कीर्तन असून अजून सुद्धा मी थकलो नाही, पण आता डिझेलच संपलं महाराज. रिझर्वर लागल्यानंतर गाडी चालेल किती? माझी गाडी 100 किलोमीटर चालते, आता मी 111 किलोमीटर चालवली. बरोबर आहे का नाही? म्हणून हे सर्व टाळकरी गायक वादक महाराज मंडळी खूप सुंदर नियोजन केलं. आणि हा अथांग समाज आमच्या आप्पाच्या प्रेमास्तव सर्व भोसले कुटुंबियावर प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी सर्वांच्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाही भिडे
हा विजयपाल मावळला नाम